मराठा लग्न अक्षदा मेंबर्ससाठी विशेष परिचय सादर करत आहे। थेट संपर्क व मोफत मध्यस्थी, गरीब घटस्फोटित स्थळे। आजच जॉइन बटनवर क्लिक करा व मेंबरसाठी विशेष स्थळ व थेट संपर्क मिळवा। तेव्हा जॉइन। सर्वांना जय जिजाऊ। मराठा लग्न अक्षदाच्या या सर्वात मोठ्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मेंबरसाठी आपण एक विशेष परिचय सदर सुरू केलेला आहे आणि या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी किंवा जुळवण्यासाठी जी काही मदत होईल ती मदत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आमचा या माध्यमातून असतो। मात्र काही गोष्टी आपण सुरुवातीलाच लक्षात घेतल्या पाहिजेत की आम्ही आजच्या या व्हिडिओमधून ज्या काही 5 स्थळांचा परिचय तुम्हाला देणार आहोत, तर त्या स्थळांसोबत थेट संपर्क कसा करायचा आणि मध्यस्थ म्हणून आमची भूमिका काय राहील आणि हे सगळं मोफत आहे, फुकट आहे हे सांगत असताना प्रत्येक गोष्टीची कार्यपद्धती ही ठरलेली असते, त्याच्या मागचा हेतू उद्देश आणि भूमिकाही ठरलेली असते आणि प्रत्येकाचा हेतू उद्देश भूमिका स्पष्ट असावी। बाकीच्या काही इतर विवाह संस्था असतील किंवा लग्न जुळवणारे असतील तर त्यांनी आपला हेतू उद्देश जे काय असेल ते स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे की एखादा जर म्हणत असेल की मी ही आमची विवाह संस्था चालवतो आणि आमच्याकडे नोंदणीची फी ही 1000 रुपये आहे, कारण त्यांना जर त्याचं मेंटेनन्स खर्च करावा लागत असेल आणि त्या बदल्यात ती जी काही ठरवलेली सेवा देत असतील तर त्याला फसवणूक म्हणत नाही। मात्र काही लोकांनी हे फसवणुकीचे एवढे मोठे दुकाने थाटलेले आहेत की कोणी अनाथ आश्रमाच्या नावानं फसवतं, कोणी गरीब घरच्या मुलीच्या नावानं फसवतं, कोणी बायोडाटाचे ग्रुप तयार करतं, रिकामे फेक बायोडाटा टाकतं, असं करतं। तर ते धंदे आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही करत नाही। मात्र आमची गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या, कारण हे मोफत किंवा फुकट म्हणत असताना रिकाम्या गोष्टींचा त्रास आम्हाला जास्त होतो आहे आणि हा त्रास होत असताना मग आता त्याच्यासाठी काहीतरी संहिता नियमावली बनवावी लागली। याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण ज्यावेळेस आपल्याला गरज म्हणून आपण एखाद्या गोष्टीचा शोध घेतो तर त्याला असं म्हणतात की गरजवंताला अक्कल नसते आणि मग त्या गरजेपोटी आपल्याला काहीतरी मोबदला द्यावा लागत असतो। बऱ्याचदा आपण पैसे घेतो, मग त्याच्या बदल्यात आपल्याला त्याचं व्याज द्यावं लागतं। बऱ्याचदा आपल्याला भूक लागलेली असते, मग हॉटेलमध्ये जेवायला जातो तर त्यांची ती माहिती तिथं त्यांनी डिस्प्ले केलेली असते की 20 रुपयाला पोळी मिळेल, 180 रुपयाला भाजी मिळेल, आमकी दुसरी भाजी इतक्या रुपयाला मिळेल। तर त्याला ती आपण गरज म्हणून तिथं जेवणासाठी जातो। तशी लग्नाची ही एक आता प्रत्येकाची गरज झालेली आहे की लग्न ही कुठल्याही एखाद्या गावखेड्याची किंवा एखाद्या विशिष्ट समाजाची समस्या नाही, ती तुमची आमची सगळ्यांची सार्वत्रिक समस्या झालेली आहे। आणि मग ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला विवाह संस्थेला प्रश्न करतो की तुमच्याकडे मुली आहेत का, मग तो नेमका कुठला आहे, आम्ही कुठून बोलतो हे त्याला एकमेकांना माहित नसतं। अशा मुली कुठंच नसतात। विवाह संस्थेकडे नोंदणी केली किंवा पैसे भरले किंवा एखाद्या दलालाला 1000-2000 रुपये भाड्याचे पैसे दिले म्हणजे लग्न जुळतं हा भ्रम डोक्यातून काढून टाका। गरीब घरच्या मुली, कमी शिकलेल्या मुली, घटस्फोटित मुली, अशा मुली कोणी कुणाला देत नाही। आपण सहजपणे बोंबलत फिरतो की मुलींचे भाव वाढले, मुलींच्या अपेक्षा वाढल्या। ह्या मुली आपल्याच कुणाच्या तरी असतात, आपल्याच सोयऱ्याच्या असतात, आपल्याच पाहुण्याच्या असतात आणि ज्यावेळेस आपण असे आरोप करतो तर आपल्याला स्वतःलाच लाज वाटायला पाहिजे की आपण ज्यावेळेस मुलींच्या पालकांवर किंवा मुलींवर आरोप करतो, कारण चांगली आणि वाईट तत्व ही सगळीकडे सारखी असतात, प्रत्येक क्षेत्रात असतात। मग मुली जर वाईट असतील तर मुलं सुद्धा वाईट आहेत, मुलांकडे सुद्धा अवगुण आहेत। मुलं सुद्धा दारू पितात, जुगारामध्ये, ऑनलाईन खेळामध्ये अनेकांनी इस्टेटी बर्बाद केलेल्या आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत। अनेक अशा समाजामध्ये मुली आहेत की ज्यांचं वय 25 ते 30च्या दरम्यान आहे। पांढरं कपाळ कथिया रंगाच्या टिकलीनं त्या झाकण्याचा प्रयत्न करतात की समाजाच्या वाईट नजरा त्यांच्यावर पडू नये म्हणून। पदरामध्ये एक मुलगा किंवा एखादी मुलगी असते किंवा 2 अपत्य असतात, 2-2, 3-3 वर्षाचे, आणि त्या अपत्यामुळे त्यांना दुसरं लग्नही करता येत नाही आणि भाऊ भावजाईंच्या हाताखाली त्यांचा निभावही होत नाही। अशी अनेकांची स्थिती आहे। हे जावाई बापू कुठेतरी गुण उधळून गेलेले असतात, कुणीतरी दारूच्या व्यसनात गेलेलं असतं, कुणीतरी आत्महत्या करून मेलेलं असतं, कुणीतरी अपघातामध्ये गेलेलं असतं। ह्या वस्तुस्थिती आहेत, त्या वास्तविकता आहेत समाजातल्या, त्या आपण स्वीकारल्या पाहिजे। आणि समाज म्हणून तुम्ही आम्ही एकमेकांचे लग्न जुळवण्यासाठी काय करतो हाही प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे। आणि पहिल्यांदा आम्ही हे सांगतोय की तुम्ही लोकांकडून अपेक्षा ठेवता की बरेच आम्हाला मेसेज येतात, आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की हे स्थळ आहे, या स्थळाला जर संपर्क करायचा असेल तर
तुम्ही तुमचा बायोडाटा आमच्याकडे पाठवणं गरजेचं आहे, कारण आम्ही प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो की आम्ही कुणाचे बायोडाटा कुणालाही परस्पर शेअर करत नाही किंवा कुणाला कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही किंवा आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळवतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगत असतो. लोकांना ते कदाचित बोर वाटत असावं, पण त्याला इलाज नाही. दुसरीकडे सगळ्यात महत्वाचा विषय असा की आम्ही जे सांगतो तर त्याचं फॉलोअप तुम्हाला करणं गरजेचं आहे. एखादा आम्ही जर व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला तर आम्ही फक्त एवढं आवाहन करतो की तुम्ही त्या ग्रुपचे ऍडमिन बना. त्याच्यावर जर कोणी हागणदारी करत असेल तर त्याला रिमूव्ह करा किंवा सूचना द्या, पण तेही करण्याची तुमची तयारी नसते. ग्रुपवर येतात, या ग्रुपवर बायोडाटाच येत नाही तर गरीब घरचे टाका, अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवतो. मग आपण स्वतःचं लग्न जुळवत असताना आपली सुद्धा जबाबदारी ठरते की आपण सुद्धा आपल्या एखाद्या नात्यागोत्यातल्या मुलीचा बायोडाटा आपण टाकला पाहिजे. बऱ्याच या गोष्टीचा राग लोकांना येईल, परंतु त्याला इलाज नाही. आपल्या अवगुणामुळे आपले लग्न जुळत नाहीत आणि दुसऱ्यावर खापर फोडून काही फायदा होत नसतो. तर असो, बऱ्याचदा बरेच असे म्हणतात की ह्या सगळ्या शिकलेल्या पोरी येतात, त्या त्यांच्या यानं गुणानं कर्तृत्वानं शिकतात. मग त्याला तुम्ही शिकले नाही त्याला त्यांना दोष देऊन काय फायदा आहे? प्रत्येक क्षेत्रामध्ये जर 10 मुलं असतील आणि 10 मुली असतील तर त्याच्यापैकी 2-3 मुलं हे वाईट असतात, 2-3 मुली ह्या वाईट असतात. सगळे सारखे नसतात. तर असो, मराठा लग्न अक्षदाची जी काही मेंबरसाठीची जी काही असलेली कार्यपद्धती आहे तर ती पहिल्यांदा समजून घ्या की मेंबर म्हणून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आमचं लग्न अक्षदाचं बाकी सगळं दुकानदारी फुकट आहे. आणि याच्यासाठी तुम्ही मेंबरसाठी जर काही सबस्क्रिप्शन भरला असेल 29 रुपये किंवा 49 रुपये जे काय असेल ते युट्यूबचं, तर ते युट्यूबकडे पैसे जातात आणि त्या माध्यमातून मेंबर बनले म्हणजे आमचे घारजवाई झालाय अशातला त्याचा अर्थ होत नाही. बरेच जण चित्रविचित्र कॉमेंट करत असतात. आमचं फुकट सांगत असताना आम्हाला काही याच्यातून पैसा कमवायचा नाही. तुम्हाला पटत असेल तर व्हिडिओ बघा, नसेल पटत तर सोडून द्या. तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये काय शिव्या घालायचे ते घाला, आमचं काही एक म्हणणं नाही. तर असो, लग्न जुळावेत, मदत व्हावी, कुणाची फसवणूक होऊ नये हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. आणि आता तुम्ही म्हणत असाल की आता 6 मिनिटाची आता ही बडबड पुरे झाली. तर असो, जी काही 5 स्थळं आहेत तर ही मराठा लग्न अक्षदाच्या वेबसाईटवर नोंद झालेली स्थळं आहेत. तर त्याच्यासाठी या स्थळांना संपर्क करण्यासाठी तुम्हाला मराठा लग्न अक्षदा हे गुगलला टाईप करा किंवा नुसतं लग्न अक्षदा टाईप करा. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर ओटीपी द्वारे लॉग इन करा, तालुका जिल्हा निवडा, तुमचं नाव टाका आणि आपले प्रोफाईलवर क्लिक करा. आपले प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तुमची नोंदणी करा. नोंदणी करायची नसेल तर जे आयडी क्रमांक आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर त्या आयडी क्रमांक तिथं सर्च करा, त्यांची माहिती घ्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की बा हे स्थळ आपल्याला चालू शकते, तुमची नोंदणी जरी केलेली नसेल तर तुम्ही मेंबरसाठी तुम्हाला आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहोत. त्या लिंकद्वारे तुम्ही आम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. मात्र ज्यावेळेस तुम्ही मेसेज करता की मला अमक्या स्थळाची माहिती द्या, तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय करतो की तुमची जर नोंदणी केली असेल तर आयडी क्रमांक आम्हाला टाका. जर नोंदणी केली नसेल तर तुमचा बायोडाटा आम्हाला टाका किंवा तुमचा परिचय द्या. आम्ही तशी परस्पर कुणालाही माहिती देत नाही, कारण हा कुठलाही बाजार नाही किंवा बैल बाजार नाही की हा बैल काय भाव दिला तो बैल काय. विवाह ही संस्कृती आहे, संस्कार आहे, एक सामाजिक सभ्यता आहे, एक परस्पर सहजीवनाचं नातं आहे. आणि याच्यामुळे 2 कुटुंब, 2 जीव, 2 मन, 2 शरीर हे पिढ्यानपिढ्यासाठी एकत्र येत असतात. काही लग्न करून घटस्फोट घेत असतील, कोर्टात जात असतील, त्यांचा भाग वेगळा, आम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाही. परंतु समाजामधले 95%, 98% लोक अजूनही असे आहेत की जे सामाजिक सभ्यतेला धरून आहेत, जपून आहेत. जी काही स्थळं आहेत तर ही आमच्याकडे नोंद झालेली. पहिलं स्थळ आहे विशाखा नावाच्या मुलीचं, त्याचा आयडी क्रमांक आहे 13055. दुसरं जे स्थळ आहे तर ते पूनम नावाच्या मुलीचं आहे 13053. हा आयडी क्रमांक आहे, लक्षात ठेवा. 11282 हा गायत्री नावाच्या मुलीचा आयडी आहे आणि 9846 हा काजल नावाच्या मुलीचा आहे आणि 11352 हा नेहा नावाच्या मुलीचा आहे. हे आयडी क्रमांक ध्यानात ठेवा. 13055, दुसरा जो आहे तो 13053, 11282 आणि चौथा जो आहे तो 11352 आणि पाचवा जो आहे 9846 किंवा त्या ठिकाणी सर्व बायोडाटे तुम्हाला मोफत पाहायला मिळतील. फक्त मोबाईल नंबर तुम्हाला दिसणार नाहीत, कारण मोबाईल नंबर आम्ही कुणालाही शेअर करत नाही, कारण याच्या पूर्वी 2 वेळा आमच्या विरोधात पोलिसात तक्रार झालेली आहे. त्याच्यामुळं आम्ही हे जे काही म्हणजे जोर काढून किंवा अवसान आणून बोलतो आहोत तर त्याच्या मागचं ते कारण ते आहे. कारण आपल्याला एवढंही तारतम्य नसतं काही बहादरांना की एखादी 22 वर्षाची मुलगी असते, ती MBBS झालेली असते आणि हा बहादर म्हशी वळणारा असतो.
आणि याला ही अक्कल नसते की आपलं वय 48 वर्षाचं आहे आणि तो पण तिला फोन करून त्रास देतो. बरेच पालक आमच्याकडे बायोडाटा टाकतात आणि तीनदा सांगतात की कुठल्याही ग्रुपवर टाकू नका. हा आपण लग्नाचा कसा बाजार केलेला आहे वेगळं सांगायची गरज नाही. पटत असेल तर या मेंबरशिपचं सबस्क्रिप्शन घ्या, नसेल पटत तर सबस्क्राईब केलं असेल तरी अनसबस्क्राईब करा चॅनल. आमचं काही एक